शिरपूर शहर पोलिसांनी धुळे व नाशिक जिल्ह्यातील मंदिरांमध्ये झालेल्या सलग चोरींचा पर्दाफाश करत मध्य प्रदेशातील 2 आरोपींना अटक केली आहे। आरोपींकडून 4 किलो 199 ग्रॅम चांदीचे दागिने व एकूण 7,83,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। 30 जून 2026 रोजी शिरपूर जवळील सावळदे येथील दत्त मंदिरातून रोख रक्कम व दागिन्यांची चोरी झाल्यानंतर शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तांत्रिक तपास व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मध्य प्रदेशातील नवाडफल्या येथील सदीम गिलदार देवका वय 27 व भिका रामसिंग देवका वय 39 यांना ताब्यात घेतले। चौकशीत आरोपींनी शिरपूर, धुळे, मालेगाव व सटाणा परिसरातील एकूण 6 घरफोडी व मंदिर चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली। यामध्ये सावळद येथील दत्त मंदिर, धुळेतील श्रीराम मंदिर, मालेगाव जवळील रामदेव महाराज मंदिर आणि सटाणा येथील मंदिर चोरीसह इतर गुन्ह्यांचा समावेश आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। पुढील तपास शिरपूर शहर पोलीस करीत आहेत।